असते ती डायरेक्ट काय आत येऊन डायरेक्ट काय टेबल खुर्च्या उचलून तिथल्या तिथं ठेवणार असं नवं. ही संकेत असते ते. आणि त्यांच्याकडे विषय कसा असतो या शरीर नाही ना बोलायला, मग ती बोलणार कसं तुमच्याशी, कनेक्ट कसं राहणार? जो आध्यात्मिक माणूस आहे त्याच्याशीच ती कनेक्ट राहणार, कुठेतरी संकेत देणार, स्वप्नात येणार, काहीतरी महसूस करणार, असा विषय असतोय. म्हणून ते तुम्हाला का नाही, शरीर नसल्यामुळे तुम्हाला ते अशा पद्धतीने बोलते ती. पण ती आपल्याला संकेत समजून घेता आलं पाहिजे. ती माणसं म्हणते ती पितृ नसते, ती नसते तर नसते ती. आता जो मानतो त्यानं या इथं गायला, जो मानत नाही त्यानं राहिलं. ती काय त्याच्या आयुष्यात कधीतरी 40व्या वर्षी 50व्या वर्षी कधीतरी येईलच ना. त्याची पोरं ज्या वेळेला त्याला लाता घालतील, कुठेतरी उलट चक्र सगळं चालू होईल, त्यावेळेला येतील इथं. ते काय आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपला विषय काय, जे आस्तिक आहेत का नाही, जे देवाला मानतात, पितृंना मानतात, त्यांनी 100% येऊन जावा. ज्याच्याकडे पैसा आणि वेळ आहे ना, त्यानं 100% इथं गयाला आलंच पाहिजे. मी तर म्हणतो, पैसे ठेवून काय करणार, जाताना इथं ठेवून जायचंय सगळं, मेला की मेला, ओमफट स्वाहा, विषयच कुलत झाला त्याचा. आता मला सांगा, इथं साधू संन्यास स्वतःचं पिंडदान सुद्धा इथंच होते. आता ह्यात शंका घ्यायची विषयच नाही की हिथं पितृ निघतील का नाही. प्रभू श्रीरामांनी दशरथ राजाचं पिंडदान कुठे केलं होतं? ह्याच ठिकाणी, गया जिल्ह्यात. 5 पांडवांनी पिंडदान कुठे केलं होतं? ह्याच ठिकाणी, गया जिल्ह्यात. मग शंका घ्यायचा विषयच येत नाही ना. मला इकडे तिकडे करा नाही, मला इथं आलो, मी विषय पिंडदान विषय केला.